विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार। विधान परिषदेच्या 6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित 11 जागांचा फैसला आज। नाशिक, जळगाव, संभाजीनगरच्या जागांकडे राज्याचं लक्ष। आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार। सरसकट कर्जमाफी, राज्यावरचं दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी यासह विविध विषयांवरून अधिवेशन गाजणार। आजपासून 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार, विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। तर विरोधक आले असते तर चर्चा झाली असती, फडणवीसांचा टोला। खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा। मातोश्रीबाबत काहीही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्तेचा वापर करणार असल्याची ओमराजेंची माहिती। कामं होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलले, आमच्यावर अविश्वास दाखवला, तेव्हाच ठरवलं थांबून फायदा नाही। खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया। ऑपरेशन यशस्वी झाले आणि बॉडीही सुदृढ, ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। ओमराजेंसह 6 खासदार शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार, ऑपरेशन टायगरवर शिंदेंचं विधान, आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलप्रूफ करतो, शिंदेंची प्रतिक्रिया। तर सकाळी खासदारांना शिव्या देता, रात्री त्यांचे पाय धरता उपमुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा। ठाकरेंच्या सेनेचे बंडखोर खासदार ओम बिर्लांना भेटल्याची माहिती। खासदारांनी ओम बिर्लांना दिलेलं पत्रही समोर येणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या फुटलेल्या 4 खासदारांचा फोटो समोर आलाय। शिंदे सेनेत जाण्याआधी बंडखोर खासदारांचे देशभर देवदर्शन सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान आता समोर आलेल्या फोटोमध्ये नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब बागचौरे दिसतायत। उद्धव ठाकरेंकडून निशाणे मुंबईचा आढावा, संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। संजय दिना पाटलांच्या भांडूप मतदारसंघात ठाकरेंची सभा, खासदार झाली नसते तर हमी भाव मिळाला असता का, ठाकरेंची संजय दिना पाटलांवर टीका। उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार। 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। माझ्यावरचे आरोप खरे असतील तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास मी तयार। उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना आवाहन। तर ओसाड गावची पाटीलकी सोडणं कितपत योग्य, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। ज्यांनी जायचं त्यांनी जावा, आम्हाला कोणाची गरज नाही असं आधी म्हणायचं आणि नंतर मवाळ व्हायचं। मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी घराबाहेर पडलं पाहिजे, घरी बसून पक्ष चालत नसतो, महाजनांचा टोला। फुटलेले खासदार लांडग्यांच्या टोळीत गेले, कितीही सुरक्षा घ्या, आमचं ऑपरेशन तुडवा सुरू। संजय राऊतांचा फुटलेल्या खासदारांना इशारा। अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे, शहा वेगवेगळे गट निर्माण करतात। मोदी असताना शहांना एवढी घाई का, खासदार फुटीवरून राऊतांचा निशाणा। काही म्हणतात दोस्ती तुटायची नाही, तर काही म्हणतात आता थांबायचं नाही। खासदार फुटीच्या चर्चांवर राज ठाकरे यांची टिप्पणी। खासदार फुटीबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। मला शांतपणे झोप लागते कारण माझ्याकडे आमदार खासदार नाही, असा राज ठाकरेंचा मीम पाहिला। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। मी मतदारसंघात फिरत नाही म्हणतात, लाजा वाटल्या पाहिजे। लोकसभेला 15 दिवस आधी निशाणी मिळाली, ती घराघरात पोहोचवून निवडून आणलं। घाटकोपरच्या शाखाभेटी दरम्यान बंडखोर खासदारांवर उद्धव ठाकरेंची टीका। राजुल पाटीलांच्या मातोश्रीवरील भेटीमुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी। भांडूपमध्ये झालेल्या मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंच्या दोन्ही सभेच्या ठिकाणी राजुल पाटील उपस्थित होत्या। बंडखोर संजय दिना पाटलांची मुलगी नगरसेविका राजुल पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याची यावेळी राजुल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर करताच ओमराजेंकडून कामाला सुरुवात। एका डॉक्टरच्या बदली संदर्भात ओमराजेंचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना फोन। शिंदेंच्या आदेशानुसार ओमराजेंचा पक्षप्रवेश होईल। ओमराजेंनी माझ्या शब्दाला तडा दिला नाही याचा मला अभिमान। ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया।
आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अल निनोमुळे जून महिन्यात 80% कमी पाऊस ही अत्यंत चिंतेची बाब. सरकारच्या सूचनेनुसार पेरण्या करा, फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. पाणी टंचाई असताना सरकार राज्यकारभार करणं विसरलं. राज्यातील पाणी संकटावरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. सरकार केवळ खासदारांची खरेदी विक्री करण्यात मग्न, आदित्य ठाकरेंची टीका. मंत्री गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हायरल फोटोंचं विश्लेषण पूर्ण. तपासात संबंधित फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं स्पष्ट. एकनाथ शिंदे अमित शहांचं टेस्ट ट्यूब बेबी आहेत. शहांच्या दबावामुळेच पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने शिंदेंना दिलं. शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले आहेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल. फोटोसोबत छेडछाड करून फोटो व्हायरल केले. फोटो व्हायरल करणाऱ्याची सायबरकडे तक्रार केली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित व्हायरल फोटोचं प्रकरण. जळगाव सायबर पोलिसांनी फेसबुककडून माहिती मागवली. भरत नस्के नामक अकाउंट विरोधात गुन्हाही दाखल झाले. सर्व ठिकाणाहून फोटो डिलीट करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. विधान परिषदेच्या निकालाआधीच बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे बॅनर. सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत उमेदवार. सोलापुरात राजेंद्र राऊत विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंत देशमुख अशी लढत. परभणीत विधान परिषदेच्या निकालाआधीच महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर झळकले. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचे आमदार म्हणून बॅनर लागले. धाराशिवच्या उमरग्यात महायुतीचे उमेदवार विजयाचे बॅनर. निकालाआधीच बसवराज पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी बसवराज पाटील महायुतीचे उमेदवार. दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का. मनसे शाखा प्रमुख विजयकृष्ण पाटील कार्यकर्त्यांसह शिंदेच्या सेनेत दाखल. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात त्यांचा प्रवेश. मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग 10 निवडणुकीत शिंदे गटाची सरशी. राजाभाऊ पगारे व अलका रसाळ यांनी मिळवला विजय. विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष. लातूरच्या अहमदपूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या तनुजा सूर्यवंशी विजयी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना धक्का. नगरसेविका शाहूबाई कांबळे यांचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक. नांदेडमधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आमदार झालो असतो. जळगावकरांकडून खंत व्यक्त. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली. पोलिसांच्या बंदोबस्तात तसंच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतपेट्यांची सुरक्षा आहे. नागरी रस्त्यांवरून पनवेल महानगरपालिकेवर 30 जूनला मोर्चा. पाणी, वीज आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त. कळंबोलीतील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला तीव्र विरोध. निवडणुकीवेळी राज्यातील महिलांना 1500 रुपये दिले. मात्र आता 81 लाख महिला लाडकी बहिणी योजनेतून अपात्र. सरकार लाडकी बहिणी योजना बंद करण्याच्या मार्गावर. भास्कर जाधवांचा निशाणा. सरकारच्या सूचनेनुसार पेरण्या करा, फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न. महिलांना शेतकरी असल्याचा दाखला देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. लातूर जिल्ह्यातील देवणी, वलांडी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पुण्यातील कोथरूड परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचलं. आयडियल कॉलनी परिसरातील रस्त्याला पावसामुळे तळ्याचं स्वरूप प्राप्त. पाणी साचल्याने नालेसफाईच्या दाव्यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण. जळगावमधील ईदगाह मैदानावर पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना, नमाजे इस्तिका अदा करून पावसासाठी साकडं घालण्यात आलंय. राहुरी फॅक्टरी परिसरात पुलाला मोठा भगदाड पडल्याचा प्रकार घडला. अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुलाजवळील रस्ता उकरून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात.